नमस्कार मंडळी, आज मी स्पेशल असा मेनू केला होता का तर मिस्टरांनी आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून सरप्राईज देण्यासाठी मला चिकन आणले होते अर्धा किलो. ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि हळद अर्धा चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये कांदा भाजल्यानंतर अर्धा कांदा बारीक करून भाजत घातलेला होता, त्यामध्ये ते घालून घेतलं आणि 1.5 पेला पाणी घातलं गरम. त्यानंतर ते शिजल्यानंतर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घातलं, त्यामध्ये 3 चमचे कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतर 4 चमचे काळं वाटण घातलं. हे काळं वाटण मी स्पेशल त्यासाठी आणून ठेवलं होतं की कधीतरी चिकन मटनला उपयोगी पडते म्हणून. तर हे मस्त कुकरमधलं काढून घेतलं आणि मस्त असं शिजवलं. मग मीठ घातलं आणि थोडं कोथिंबीर घालून सजवलं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज मी स्पेशल असा मेनू केला होता का तर मिस्टरांनी आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून सरप्राईज देण्यासाठी मला चिकन आणले होते अर्धा किलो. ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि हळद अर्धा चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये कांदा भाजल्यानंतर अर्धा कांदा बारीक करून भाजत घातलेला होता, त्यामध्ये ते घालून घेतलं आणि 1.5 पेला पाणी घातलं गरम. त्यानंतर ते शिजल्यानंतर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घातलं, त्यामध्ये 3 चमचे कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतर 4 चमचे काळं वाटण घातलं. हे काळं वाटण मी स्पेशल त्यासाठी आणून ठेवलं होतं की कधीतरी चिकन मटनला उपयोगी पडते म्हणून. तर हे मस्त कुकरमधलं काढून घेतलं आणि मस्त असं शिजवलं. मग मीठ घातलं आणि थोडं कोथिंबीर घालून सजवलं. धन्यवाद.